नाही, एक सगळ्यात जयशेठ महत्वाचा आक्षेप काय म्हणजे मला अध्यात्मातलं जास्त कळत नाही, पण वारकरी संप्रदाय जर सांगत असेल की जना, ज्ञाना, तुका ही नावं ठेवून ते कुठेतरी खून करतात अशा पद्धतीचा जर सीन असेल तर त्या नावांच्या पेक्षा त्या संतांचा तो अपमान आहे असं त्यांचं धोरण आहे. बरोबर आहे. तर आपण याच्यामध्ये पुढाकार घ्यायला काही हरकत नाही आणि तो काही कमीपणा नाही की बाबा स्पर्धेत म्हणजे तुमचा पण मोठेपणा राहील की स्पर्धेत जर आमचा नंबर आला तर बाबा आम्ही तो स्वीकारणार नाही, कारण वारकरी नाराज झालेले आहेत आणि तुम्हाला त्याची पोच मिळेल ना की तुम्ही चांगलं सादरीकरण केलं म्हणून तुम्हाला नंबर मिळाला, तरी तुम्ही महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचा सन्मान केला. हा एक मुद्दा होऊन जाईल. आणि दुसरी महत्वाची ही गोष्ट सांगून टाका की आम्ही कधी याच्यानंतर हे नाटक सादर करत असताना विठ्ठला या नावानं आम्ही सादर करणार नाही. आम्ही त्यातली पात्रांची पण संतांची नावं आहेत ती काढून टाकू आणि मग संतांची नावं आणि नाव बदललं तर तुम्ही 10 खून केले काय आणि 15 खून केले काय दाखवले, हा काय आक्षेपच कोणाचा होऊ शकत नाही ना. हा नाही नाही, मला मान्य नाही ना. बघा, मला मान्य आहे स्टोरी म्हणून, स्क्रिप्ट म्हणून आम्हाला सगळ्यांना, म्हणजे आम्ही आता जे बसलोय त्या सगळ्यांना मान्य आहे. त्या तुमच्या स्टोरीवर आक्षेप असण्याचं कोणालाही काही काम नाही. मुद्दा असा आहे की नावं आणि प्रसंग हा विषय महत्वाचा आहे. तुम्ही नावं बदला आणि मग त्यांचं म्हणणं 10 काय 15 दाखवा, आमचं काहीच म्हणणं नाही. असं करून त्याचा मार्ग काढणं गरजेचं आहे. हा ओके, पाठवा पाठवा पाठवा. येस ओके ओके ओके. नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमामध्ये विठ्ठला नावाचं नाटक प्रसिद्ध झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक गदारोळ झाला की या नाटकाच्या माध्यमातून हिंदू देवी देवतांचं, संतांचं, वारकरी संप्रदायातील संतांचं विडंबन करण्यात आलेलं आहे. अनेक आक्षेपार्ह प्रसंग त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहेत. जना, नामा, तुका अशा प्रकारे संतांची नावं जी आम्ही आदराने घेतो त्याचा एकेरी उल्लेख करून या ठिकाणी या वारकरी नावं असणाऱ्या, संतांची नावं असणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांनी हत्या केलेली अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे. एकंदरीत हे नाटक वारकरी संप्रदाय, संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहेत. शिष्टमंडळाने या संदर्भात माननीय जे मंत्री महोदय आहेत उदय सामंत यांची भेट घेऊन असं आक्षेपार्ह नाटक महाराष्ट्रात होता कामा नये, त्याच्यावर तत्काळ बंदी आली पाहिजे अशी मागणी केली. त्यांनीही तत्काळ निर्मात्यांशी संपर्क साधून अशा प्रकारचं नाटक रहित करण्याची, त्याचबरोबर महाराष्ट्रात यापुढे प्रदर्शित न करण्याची आणि माफी मागण्याचे आदेश दिलेले आहेत. संबंधित निर्मात्यांनी तशी माफी मागून हे सर्व प्रसंग, नावं आणि जे जे आक्षेप वारकरी संप्रदाय हिंदू जनजागृती समिती यांचे आहेत ते आम्ही काढून मगच प्रदर्शित करू असं सांगितलंय. वारकऱ्यांचा आणि हिंदुत्वादी संघटना हिंदू जनजागृती समितीचा हा विजय आहे. आमची सरकारलाही विनंती राहील की अशा प्रकारे भावना दुखावणारी जी नाटकं आहेत त्यांना प्रदर्शनासाठी परवानगी देऊ नये. सेन्सॉर बोर्डनं सुद्धा याची काळजी घ्यावी आणि अशा प्रकारचे सगळे प्रसंग आणि आक्षेप वगळल्यानंतरच हे नाटक प्रदर्शित करावं, अन्यथा पुन्हा याला विरोध राहील. नमस्कार.